आचार्य अत्रे यांच्या हास्य तुषार या कथासंग्रहातून ब्रँडीची बाटली नावाची कथा. आज त्रिंबकराव नेहमीपेक्षा पुष्कळच लवकर खोलीत परतले. नाहीतर एरवी ते 7 वाजता कसे परत येतात. संध्याकाळी 5:30 वाजता खांद्यावर छत्री टाकून हपिसातून बाहेर पडल्यानंतर रस्त्याच्या कडेकडेने रेंगाळत चालू लागायचे. प्रत्येक कोपऱ्यावर मागून टांगा येतो की काय हे नीट पाहून मग वळण्याचे ठरवायचे आणि तसे काही असेल तर एखाद्या दुकानाच्या फळीला बिलगून आणि धोत्राचा बोंगा वर उचलून उभे राहायचे व शेजारी उभ्या असलेल्या माणसाला ऐकू जाईल इतक्या मोठ्याने हे पुण्याचे रस्ते म्हणजे असे त्रासिक चेहऱ्याने अर्धवट पुटपुटायचे. वाटेत गणेश मोफत वाचनालयात शिरून सकाळच्या ज्ञानप्रकाशवर ओझरती नजर टाकायची व ताजा अंक असल्यास किर्लोस्कर खबर वाचायची. कारण किर्लोस्कर खबर हे त्रिंबकरावांचे फार आवडते मासिक. त्यातील हमालाचा लक्षाधीश झाला, फेरीवाल्याचा कारखानदार बनला या गोष्टी वाचून त्यांच्या मुडपलेल्या महत्वाकांक्षेला एक आठवडाभर तरी भयंकर चेव येत असे आणि मग त्याच चालीवर कारकुनाचा हेडक्लार्क झाला हे पालुपद ते स्वतःशी गुणगुणू लागत. वाचनालयातून बाहेर पडल्यावर मग मात्र ते आपल्या भैरवाश्रमाकडे वळत. फक्त वाटेत हलवायाच्या दत्तापुढे थोडेसे थांबायचे आणि रस्त्यावर दाटीने उभ्या असलेल्या भाविकांच्या खांद्यावरून मान उंचावून आणि पायांतला जोडा अर्धवट काढल्यासारखे करून दत्ताचे तोंडे पाहण्याचा प्रयत्न करायचा व तो साधल्यास वैश्वदेव केल्याप्रमाणे डोळे झाकून ओठ हलवल्यासारखे करायचे. फार झाले तर रस्त्यावरच्या झोळीवाल्या पोऱ्याकडून पैशाच्या उदबत्त्या खरेदी करायच्या. नाहीतर कोपऱ्यावरच्या काष्टौषधीच्या दुकानातून अर्धा आण्याचे त्रिफळाचे चूर्ण विकत घ्यायचे. खानावळीत गेल्यावर कोणाशी न बोलता एका ठराविक कोपऱ्यात बसून जेवायचे. काय आज सावकाश असे मालकाने कधी घोगऱ्या आवाजात विचारले तर उगीच दात विचकून हसल्यासारखे करायचे. जेवण झाले म्हणजे धोत्राच्या सोग्याने तोंड पुसत मालकाच्या टेबलाजवळ जाऊन गेल्या आठवड्यातले खाडे मांडले आहेत की नाही ते पाहायचे किंवा टेबलावर ठेवलेल्या ॲल्युमिनियमच्या काळवंडलेल्या वाटीतली कातरलेली सुपारी तोंडात टाकत बाहेर पडायचे. एवढा कार्यक्रम उरकून खोलीत परत येईपर्यंत सहज 9 वाजायचे. त्रिंबकरावांच्या कुलपाचा वर आवाज झाला की त्यांच्या खालच्या खोलीत राहत असलेल्या डेकडे मास्तरांनी आपल्या घड्याळात पाहावे. तो बहुतेक 9 वाजून एखाद दुसरे मिनिट झालेले असायचे किंवा कदाचित एखादे मिनिट कमी असायचे इतकेच. गेल्या 8 वर्षात त्रिंबकरावांच्या या शिरस्त्यात क्वचितच एखाद्या वेळी खंड पडला असेल. पण आज मात्र ते 7 वाजताच खोलीत परतले. त्यांना जेवायचे नव्हते तरी खानावळीत खाडा सांगायला ते गेले नाहीत. आज त्यांना भूकच नव्हती आणि पोटाकडे त्यांचे लक्षच नव्हते मुळी. खोलीचे कुलूप काढताना ते स्वतःशीच एकदा हसले कारण नसताना उगीच खाकरले व श्याम चुनरिया दे दे मोरी हे पद गुणगुणतच ते आत शिरले. श्याम चुनरिया हे पद त्रिंबकरावांचे अत्यंत आवडते कारण तेवढेच पद त्यांना येत होते आणि त्या पदाच्या पहिल्या ओळीपलीकडे त्यांना पुढचा शब्दही ठाऊक नव्हता. ग्रामोफोनच्या तबकडीला चिरा पडल्या म्हणजे त्यात निडल अडकून त्या ओळीच्या जशा पुनरावृत्ती
सुरू होतात तद्वत दे दे मोरी येतपर्यंत त्र्यंबकराव येऊन ठेपले. म्हणजे विष्णू सहस्त्रनामाच्या चालीवर ते त्या शब्दांचे दळण स्वतःशीच चालवीत बसत. खोलीत शिरल्यावर दिवा न लावता तसेच वळकटीला टेकून दे दे मोरी करत ते पडले. अंगातला कोट देखील त्यांनी काढला नाही. आजचा दिवस त्र्यंबकरावांच्या आयुष्यात अपूर्व होता. काय योग असतात एक एक, असे म्हातारी मंडळी माना हलवत नेहमी ज्या प्रसंगांना अनुलक्षून बोलत असतात तसला एक प्रसंग त्यांच्या आयुष्यात आज उगवला होता. आज ते एक स्थळ पाहायला गेले होते. दुसऱ्या कोणासाठी नव्हे, स्वतःसाठीच. त्र्यंबकरावांचे अद्याप लग्न झाले नव्हते. तसा योगच अजून कधी आला नव्हता आणि येणार कसा. लहानपणापासून ते दुसऱ्याच्या घरी वारावर वाढलेले, जवळचे नातेवाईक असे कुणी नाही. कसे बसे स्कूल फायनल पास होऊन 25 रुपयांवर त्यांनी आपल्या कारकुनी कारकिर्दीला सुरुवात केलेली. आज 8 वर्षात त्यांच्या पगाराची मजल 41 रुपयावर येऊन ठेपली होती. तथापि अजूनही ते टेम्परवारी कारकुनांच्या यादीतच रेंगाळत होते. खानावळीचे 15 रुपये, खोलीचे 3 रुपये, वरकड 4-5 रुपये एवढा खर्च जाऊन त्यांच्या हाती महिन्याकाठी उरणार ते काय. तरीसुद्धा एवढ्या काळात त्यांनी पोस्टाच्या सेव्हिंग्ज बँकेत 257 रुपये 14 आणे शिल्लक कशी तरी साठवलेली. लग्नाचे वय असे तोपर्यंत जवळ पैसा नाही. पैसा जमवून साठवीपर्यंत लग्नाचे वय राहणे शक्य नाही. एकूण आपल्या कपाळी बाशिंग योगच नाही, अशा निराशेच्या विचाराने त्र्यंबकराव स्वतःच्या लग्नाच्या बाबतीत आतापर्यंत उदासीन होते. पण परवाचे दिवसापासून घडीच पालटली. संकटाची सूचना जशी आगाऊ मिळते तशी येणाऱ्या आनंदाची पावलेही आधीपासून वाजायला लागतात. त्या दिवशी ऑफिसात गेल्यावर उमेदवार कारकून कायम करण्याचा सरकारी हुकूम निघाला असल्याची गुप्त खबर गोविंदा पट्टेवाल्याने त्यांच्या कानात येऊन सांगितली. गोविंदा थोरल्या ऑफिसात गेला होता काही कामाला. तिथल्या पट्टेवाल्याने त्याला सांगितले. तेव्हा ते खोटे कसे असेल ही बातमी ऐकून गोविंदराव स्वतःवर इतके खुश झाले की मधल्या सुट्टीत बाहेर पडताच पहिल्या प्रथम त्यांनी एक पैशाची पानपट्टी विकत घेतली. त्र्यंबकरावांना अतिशय आनंद झाला असला किंवा ते मोठ्या काळजीत असले म्हणजे पानपट्टी खात असत. स्कूल फायनल पास झाले तेव्हा त्यांनी प्रथम पट्टी खाल्ली. त्यानंतर दुसऱ्यांदा त्यांचे घड्याळ हरवले तेव्हा एकदा खाल्ली आणि मध्ये एकदा सिनेमाला गेले होते अलीबाबा चित्रपट पाहायला तेव्हा एकदा. पट्टीचा चोथा चगळत लाल ओठ करून आनंदी मुद्रेने दुपारी सुट्टीनंतर परत येताना त्र्यंबकरावांना पाहून बाकीच्या कारकून मंडळीत खळबळ उडाली. मागे त्र्यंबकराव ऑफिसात नुसता सदरा घालून आले होते त्यावेळी देखील त्यांना इतके आश्चर्य वाटले नव्हते. अरे काय आज मांडला आहेस काय गृहस्था? अरे काय आज मांडला आहेस काय गृहस्था? असे कोणी त्र्यंबकरावांना विचारण्याचे धाडस केले तेव्हा का आम्ही जरा चैन करू नये की काय, असे मान उडवत त्यांनी उत्तर दिले. तेव्हा तर त्यांचे कारकून दोस्त अचंबाच करत राहिले. आता केशवराव काकडे म्हणजे कधी कुणा कारकुनाशी बोलायचे नाहीत. ते काही हेड क्लार्क नव्हते, पण त्यांचे हपिसात हेड क्लार्कच्या वर प्रस्थ होते. सर्व सूत्रे त्यांच्याच हातात होती असे म्हणायला हरकत नाही. त्यांचा तो करवंदी रंगाचा जरीच्या काड्यांचा रुमाल, ओठावर पडलेल्या करड्या मिशा, रेशमी कोटा अडून दिसणारे काळे जॅकेट व त्यातून डोकावणारा घड्याळाचा सोन्याचा छडा, बिनकाठाचे स्वच्छ पायगोळ धोतर व लालभडक जोडा केशवरावांना
सारे कारकून साहेब म्हणून म्हणत ते का उगीच त्या साहेबांनी स्वतःहून त्या दिवशी त्र्यंबकरावांची थट्टा केली. केशवरावांनी थट्टा करण्यापुरते देखील एखाद्या कारकुनाकडे लक्ष द्यायचे म्हणजे काही सामान्य गोष्ट नव्हती. इतर कारकुनांच्या दृष्टीने तो त्र्यंबकरावांचा नोकरीत कायम होण्यापेक्षाही मोठा मान होता आणि त्याची त्र्यंबकरावांना पण जाणीव होती. त्या दिवशी हपिसातून सुटल्यावर पुन्हा पैशाची पट्टी विकत घेताना त्यांना इतर कारकुनांनी पाहिले तेव्हा तर ते अगदी हतबुद्धच झाले. ही झाली परवाची गोष्ट. आज 11 वाजता हपिसात पाय टाकत आहेत तोच त्र्यंबकरावांना केशवरावांनी एका बाजूला बोलावले. पाणी पिण्यासाठी एका अडगळीच्या कोपऱ्यात डेरा ठेवलेला होता, तिकडे ते त्यांना घेऊन गेले. त्र्यंबकरावांना वाटले की बहुतेक आपण कायम झालो. असल्याच्या हुकुमाचा कागद केशवराव आपणास दाखवणार. पण केशवरावांनी त्यांच्या हातात एक घडी केलेला मळकट कागद दिला व ते हलक्या आवाजात म्हणाले, त्र्यंबकराव, माझ्याकडे आज ही पत्रिका आलेली आहे. एका मुलीची. आमच्या शेजारी पाहुणे आले आहेत, त्यांची मुलगी. लग्न करण्याचा विचार आहे का तुमचा? नाही म्हणू नका. हातातून घालवण्यासारखे स्थळ नाही हे. केशवराव काय बोलत आहेत हेच त्र्यंबकरावांना उमगेना. आज 8 वर्षात कधी कुणाच्या लग्नाची नुसती आमंत्रण पत्रिका देखील आपल्याला आली नाही, तर आज आपल्या स्वतःच्या लग्नासाठी पत्रिका दाखवायला कोण आणणार? ते डोळे वासून त्या कुंडलीकडे पाहू लागले. परवा कायम होणार असल्याची बातमी आणि आज इकडे लग्नाचे स्थळ आणि ते केशवरावांनी आणले. इकडचा कागद तिकडे न्या असे दरडावून सांगण्यापलीकडे आपल्याशी कधी एक शब्द न बोलणाऱ्या केशवरावांनी आपल्या हाती कुंडलीचा कागद द्यावा. लिहिण्यात चूक झाली तर हात कलम करीन म्हणून धमकी घालणाऱ्या केशवरावांनी आपले दोहोंचे 4 हात करण्याची योजना सुचवावी. अगदीच अजब. गेल्या 8 वर्षात कधी योग आला नव्हता, तो एका आठवड्यात आला. आपल्या कुंडलीत एखाद्या लक्ष्मी रोडची योजना सुरू झाली आहे की काय असा त्यांना संशय आला. आपण कायम झालो, आपले लग्न लागले व नंतर केशराच्या पाण्याने शिंतोडलेला रेशमी कोट व करवती काठी मळकट धोतर नेसून आपण हपिसात गेलो. गोविंदा पट्टेवाल्याने आपल्याला जमिनीपर्यंत लावून सलाम केला. नंतर कारकून मंडळी आपल्या भोवती जमून पाठीवर थापट्या मारत आहेत. इतकी सारी दृष्टे एका निमिषात त्यांच्या डोळ्यांपुढून सरकली. साहेब, आमची काय थट्टा? त्र्यंबकराव लाजून म्हणाले. त्र्यंबकराव, थट्टा नाही ही. लग्नाच्या कामात कसली आली थट्टा? आणि पुन्हा गंमत अशी आहे की हे स्थळ फायद्याचे आहे तुमच्या. म्हणून माझा तुम्हाला एवढा आग्रह आहे. तुमची स्थिती ही अशी अजून कायम नाही, पण हुकूम निघाला असे ऐकतो. तेवढ्यात त्र्यंबकरावांनी विचारून घेतले. ते मी नाही सांगत, ऑफिशियल सिक्रेट आहे ते. केशवराव हसत म्हणाले. गोविंदाची बातमी खरी तर उगीच का केशवराव हसणार आहेत? तेव्हा तुमची स्थिती ही अशी. केशवराव पुढे म्हणाले, यातून उपाय कसा काढायचा म्हणून मी म्हणतो, कारण या स्थळात बरंच डबोलं मिळण्याचा संभव आहे. डबोलं नेहमी डब्यात असतं या समजुतेनेच की काय? केशवराव डब्याच्या आकारासारखे हात करून हलक्या आवाजात म्हणाले. साधेसुधे स्थळ नव्हे, डबोलीही आहे त्याच्या पोटात. डोळे वासून त्र्यंबकराव हातातल्या कुंडलीकडे पाहू लागले. ग्रहांच्या चौकटी आड त्या डबोल्याचा अस्पष्ट आराखडा देखील त्यांना दिसू लागला. त्र्यंबकरावांच्या सर्वांगावर गोड झिणझिण्या गहिवरल्या.
उकळणाऱ्या गुळाच्या कढईत असे जसे हजारो बुडबुडे फुटत असतात, तशा गोड व गरम उकळ्या आपल्या नखशिकांत फुटत असल्याचा त्यांना भास झाला. कपिला षष्ठीतून आज अमृतयोग निघत आहे की सोन्याच्या खाणीत हिऱ्याचा शोध लागत आहे की मोतीचुराच्या लाडूत जिलबीचा तुकडा सापडत आहे, हेच त्यांना कळेना. साहेब, मी का आपल्या बाहेर आहे? त्रिंबकराव मान खाली घालून अडखळत म्हणाले. संध्याकाळी केशवरावांच्या टांग्यात आणि त्यांच्या शेजारी बसून जाताना त्रिंबकरावांना पाहून कारकून मंडळींना दुसरा जबरदस्त धक्का बसला. केशवरावांच्या बिराडी गेल्यावर मुलगी पाहण्याचा विधी रीतीप्रमाणे झाला. त्रिंबकरावांनी तर मानही वर उचलली नाही. मुलीला ते काय पाहायचे आणि त्यातले आपल्याला कळते आहे तरी काय, केशवराव ते सगळे पाहून घेतील अशी त्यांनी आपल्या मनाची समजूत करून घेतली. तेव्हा मुलगी पसंत होण्याचा प्रश्नच नव्हता. मुळी पुढल्या बोलण्यासाठी 2 दिवसांनी जमू असे मुलीच्या बापाला केशवरावांनी सांगितले. नंतर शिरापुरीवर यथास्थित ताव मारून त्रिंबकरावांची स्वारी डुलत डुलत खोलीकडे परतली. वळकटीला टेकून त्रिंबकराव बराच वेळ पडले होते. केशवराव काकडे हा त्यांच्या विचाराचा विषय होता. 8 वर्षात हा मनुष्य आपल्याला कळला नाही. आश्चर्य आहे, केशवरावांच्या करड्या मिशांचा आड इतका दैवळूपणा दडला असेल अशी त्यांना कल्पना नव्हती. विलक्षण मनुष्य, अंतःकरणच त्याचे थोर. नाहीतर काय पडला होता त्याला हा विनाकारण उद्योग. निष्कारण आपला गैरसमज झाला या माणसासंबंधी. इतक्यात जिन्यावर कोणाची तरी पावलं वाजली. त्रिंबकराव दचकून पाहू लागले. एक 10 वर्षाचा मुलगा धडधड धावत वर आला व खोलीच्या उघड्या दारातून आतील अंधारात डोकावून घाबऱ्या म्हणाला, त्रिंबकराव. काय रे बाबू? त्रिंबकराव चटकन उठून म्हणाले. त्रिंबकराव दादा तुम्हाला हाक मारत आहेत, लवकर चला. आमचा छब्या कसा करतो आहे तो? बाबू रडक्या सुरात म्हणाला. त्रिंबकराव ताबडतोब खाली आले. त्यांच्या खालच्या खोलीत डेकणे मास्तर राहत होते. खोलीत शिरतात तोच तोंडाशी मास्तर सचिंत मुद्रा करून उभे होते. पलीकडे त्यांची बायको 10-11 महिन्यांचा मुलगा मांडीवर घेऊन बसली होती. मधून ती पदराने डोळे पुसत होती व मुलाचे अंग चाचवून पाहत होती. मुलगा मांडीवर अगदी निश्चल पडला होता. व्हॉट्स द मॅटर मास्तर? त्रिंबकरावांनी घाबरून हलक्या आवाजात विचारले. त्रिंबकराव, बी क्विक. आताचे आता एक ब्रँडीची बाटली घेऊन या. वाटेल ते करा, पण यावेळी ब्रँडी पाहिजे. छब्याचे टेम्परेचर एकदम खाली उतरत चालले आहे. आताच डॉक्टर येऊन गेले. त्यांनी सांगितले की अंगाला ब्रँडी चोळली पाहिजे. सपाटून यावेळी. द केस इज व्हेरी सिरियस. तेव्हा डोंट डिले. हे घ्या 5 रुपये. डेकणे मास्तरांनी एक 5 रुपयांची चुरमुडलेली नोट त्रिंबकरावांच्या हातात खुपसली. डबडबलेल्या डोळ्यांनी छब्याची आई त्रिंबकरावांच्याकडे पाहत होती. तिच्या नजरेला नजर देण्याचे त्यांना धाडसच झाले नाही. थांबा, मी वरून टोपी घालून येतो. त्रिंबकराव म्हणाले. राहू द्या हो टोपी. आहात तसे जा आता. एव्हरी मिनिट इज प्रेशियस. डेकणे मास्तर कळवळून म्हणाले. बरं, मी आताच जातो. आलोच ब्रँडी घेऊन इतक्यात. असे म्हणून त्रिंबकराव झटकन घराबाहेर पडले. घराबाहेर पडले खरे, पण जायचे कुठे? ब्रँडीची बाटली मिळते कुठे याचा त्रिंबकरावांनी कुठे विचार केला होता? प्रेम व ब्रँडी या गोष्टींचा संबंध त्यांच्या आयुष्यात अद्यापपर्यंत कधी आला नव्हता. ब्रँडीची बाटली म्हणजे काय? महाबळेश्वरी मधाची बाटली आहे की तुळशीबागेच्या कोपऱ्यावर
6 आण्याचे पैसे टाकले की सहज मिळू शकते. डोक्याला टोपी नाही, शेंडीचा गुंतावळा वाऱ्याने उडत आहे. सदऱ्याच्या गुंड्या तशाच उघड्या, हातांत 5 रुपयांची चुरमडलेली नोट. भयंकर महत्त्वाच्या कामासाठी निघालो आहोत या जाणीवेने बावचळलेली मुद्रा. अशा स्वरूपात त्र्यंबकरावांची स्वारी रस्त्यातून झपाझप पावले टाकत जाताना पाहून आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे टवकारून पाहू लागले. आगीचा बंब बोलवायला निघालेला मनुष्य देखील इतक्या बेधडक तातडीने जाताना दिसत नसेल. त्र्यंबकरावांची कल्पना अशी की ब्रँडीची बाटली म्हणजे सोडा लिंबूच्या बाटलीसारखीच असावी. फार झाले तर आतल्या पाण्याचा रंग तांबडा लाल किंवा हिरवागार असावा. का घासलेटच्या बाटलीसारखी ती असू शकेल? छे, पण बाटली फोडताना आवाज होत असला पाहिजे, फेस बाहेर येत असला पाहिजे. का कोण जाणे, पण फटदिशी आवाज करून बाटली फोडणे व फेस फसफस बाहेर येणे या गोष्टीचा व ब्रँडीचा फार बळकट संबंध असला पाहिजे, अशी त्र्यंबकरावांची कल्पना होती. कुठली आताच एकदम झाली. त्यांनाच आश्चर्य वाटले की आपल्या डोक्यात ही गोष्ट एकदम कशी आली, कारण ब्रँडीविषयी जन्मात त्यांनी विचार केला नव्हता. आताच पहिल्या प्रथम ते करत होते. वाटेत कोल्ड्रिंक हाऊस या अक्षरांची एक लांबलचक पाटी विजेच्या झगझगत्या उजेडात चमकत होती. त्र्यंबकरावांचे एकदम लक्ष गेले तिकडे. थांबलेच ते. इथेच मिळेल कदाचित ब्रँडी. त्र्यंबकराव सरळ दुकानात शिरले. दुकानाच्या दोन्ही बाजूस रंगीबिरंगी पेयांच्या बाटल्या ओळीने रचून ठेवलेल्या दिसत होत्या. आत बाकांवर 8-10 माणसे काहीतरी पीत बसलेली होती. एका कोपऱ्यात एक पोरा फडक्यात बर्फ घालून जोड्याखाली विंचू सडकून काढावा तशा आविर्भावात तो ठोकळ्याने फोडीत उभा होता. एक मध्यम वयाचा इसम, मालकच असावा तो. अंगात मुंडेछाट गुलाबी कोपरी, गळ्यात काळा गंडा, गालावर धैर्यधारी दाढी व डोक्याचे केस तेलाने चपचपलेले असा दाराच्याच तोंडाशी सिगारेट फुंकत बसला होता. त्र्यंबकराव आतमध्ये गेले. इकडे तिकडे त्यांनी पाहिले व वाण्याच्या दुकानात ती जिन्नस द्या म्हणून आपण सहज हाताने दाखवतो तितक्या सहजतेने कोपऱ्यातल्या रंगीबिरंगी बाटल्यांच्या दिशेने हात फेकून ते म्हणाले, एक ब्रँडीची बाटली द्या हो, जरा लवकरच द्या. आत पीत बसलेली मंडळी यमपुरीतल्या बाहुल्यांप्रमाणे एकदम ताट झाली. बर्फ ठोकणारा पोऱ्या उगारलेला ठोकळा तसाच वरचेवर धरून मारुतीच्या पावित्र्यात उभा राहिला. विडीचा ओढत असलेला झुरका तसाच घशात ठेवून गुरगुरणाऱ्या बोक्याच्या टरक्या आवाजात मालकाने वळून विचारले, काय पाहिजे रावसाहेब तुम्हाला? काही नाही, एक ब्रँडीची बाटली पाहिजे. त्र्यंबकराव 2 पैशांचा बर्फ पाहिजे या सुरावर शांतपणे म्हणाले, जरा भारीपैकी द्या हा. गिऱ्हाईक मंडळीत हर्षाचा बॉम्बगोळा फुटला. एका गिऱ्हाईकाचे दह्याचे आईस्क्रीम त्याच्या धोतरावर सपसेल सांडले, तर एकाला हसण्याची उबळ आवर्तानं आल्यामुळे एवढा मोठा ठसका बसला की त्याच्या घशातील जिंजरचे फवारे मायर्स पंपामधून निघणाऱ्या पाण्याच्या वेगाने त्याच्यासमोर बसलेल्या 2 गिऱ्हाईकांच्या नाकातोंडात शिरले. बर्फ फोडणाऱ्या पोऱ्याच्या उजव्या हातातला ठोकळा त्याच्या डाव्या हातावर इतक्या जोराने आदळला की टांग्याखाली शेपूट सापडलेल्या कुत्र्याप्रमाणे तो एकदम किंचाळून हात झाडू लागला. ब्रँडीची बाटली. मालक घटोत्कचाच्या पार्ट्याप्रमाणे ओरडून म्हणाला, का उस्कीची बाटली पाहिजे?
भोवतालची मंडळी पोट धरधरून का हसत आहेत? कोपऱ्यातला पोऱ्या घारीसारखा का किंचाळतो आहे? मालक गांजे कसाचा अभिनय करून का डुरकाळ्या फोडतो आहे हे त्रिंबकरावांना कळेना. मुंबईच्या रस्त्यावर गाड्यांच्या कर्कश गोंधळात सापडलेल्या खेळवळ्याच्या अजागळ मुद्रेने ते पाहू लागले. काय पाहता काय असं? बोला ना, ब्रँडी पाहिजे का उस्की पाहिजे? मालक खवचटपणे ओरडला. नाही, ब्रँडीच पाहिजे. त्रिंबकराव भीतभीत म्हणाले. मालकाच्या प्रश्नातली खोच त्यांच्या डोक्यात कुठली यायला? पुन्हा गिरायकांमध्ये हसण्याचा कल्लोळ उडाला. यावेळी ज्या गिरायकांच्या नाकातोंडात मगाशी जिंजरची उष्टावण शिरली होती त्याने टॉनिकचा कडवट गुळणा समोरच्या जिंजरवाल्यावर फेकून मघाच्या अपमानाची भरपाई केली. आपण एखाद्या वेड्यांच्या इस्पितळात तर शिरलो नाही ना, अशी त्रिंबकरावांना भीती वाटली. का आपल्यालाच वेड लागले आहे किंवा आपण स्वप्नात आहोत? काय झाले आहे तरी काय, काय झाले आहे तरी काय हेच त्यांना कळेना. विजेच्या दिव्यांनी किलकिले झालेले डोळे चोळीत ते आजूबाजूला पाहू लागले. अरे, डोळे काय चोळतो आहेस? मालकाने एकेरीवरच बोलण्यास सुरुवात केली. का चढली लई? ब्रँडीची बाटली पाहिजे काय लेकाला? बेवडा बरा नाही मागितलास? हे काय कलालाचे दुकान आहे का? उतर खाली. 8 नाही वाजले तर इतका प्याला, मग 12 वाजता काय होईल? अगदी मुडदा. मालकाच्या या मुडदे फरास कोटीला खांदा द्यायला आतील गिराईक मंडळी तयार होतीच. त्यांच्या पोटात अगदी गुदगुल्या झाल्या. दुकानाचा मालक काय बडबडतो आहे याचा त्रिंबकरावांना बोध झाला नाही. ते इतके भ्याले की काय बोलावे हेच त्यांना कळेना. त्यांची दातखिळीच बसली. 8 दिवसांची गालावर वाढलेली दाढी खाजवीत ते मागे परतले. जाताना पुन्हा अडखळत त्यांनी मालकाला एकवार विचारण्याचा धीर केलाच. मग नाही तुमच्या इथे ब्रँडी? अरे जा बेट्या, नाहीतर ब्रँडीच्या ऐवजी गचांडी मिळेल. मालक दात खाऊन हातवारे करत म्हणाला. चांगल्या दुकानात येऊन ब्रँडी मागायला लाज नाही वाटत? अन मिजाज तर बघा. 4 आण्याचा अंगात कोट नाही आणि प्यायला ब्रँडी पाहिजे. गणप्या बर्फ फोड्या नोकराकडे वळून मालक म्हणाला. दे हाकून याला. तुझा ठोकळा घाल त्याच्या टकोरीत, म्हणजे येईल जरा शुद्धीवर. गणप्या आपला लाकडी हातोडा परत येण्यापूर्वीच त्रिंबकराव रस्त्यावर पसार झाले होते. इतकी चपाता त्यांनी जन्मात कधी दाखवली नसेल. काय घाण सुटली आहे. त्रिंबकराव गेल्यावर एक गिराईक नागपुड्या पेंदारून व तोंडात पंचगव्य गेल्यासारखा चेहरा करून म्हणाले. त्याबरोबर बाकीच्या गिराईकांनाही एकदम घाण आली व जो तो नागपुड्या हलवून प्राणायामाचा प्रयोग करू लागला. अंगाने आहे फाटका पण पट्टीचा पिणारा आहे. अरे, मी काय याला आज पाहतो आहे? तो दुकानात शिरल्यावरच मी त्याला ओळखले. दुसरे एक गिराईक गेंगाण्या आवाजात म्हणाले. लई प्याली होती स्वारी, बोलता बी येत नव्हतं नीट, अन डोक्यावर टोपी बी नव्हती त्याच्या. पाहिलं का तुम्ही? हाप सोडा पीत बसलेले एक गणपतराव बोलले. पडली असेल गटारात. दारूत काय शुद्ध राहायची? दारूत काय शुद्ध राहायची आहे?
उसाच्या गुऱ्हाळात बसल्याप्रमाणे एक गिराईक दूध कोल्ड्रिंक पीत होते. ते म्हणाले, मद्यप्राशनाने एवढा स्मृतिभ्रंश व्हायचाच. मोरावळ्याप्रमाणे एक शास्त्री बुवा आईस्क्रीम बोटाने चाटून खात बसले होते. ते बोटे चाखत उद्गारले, अरे आज तर काही नाही. गेंगाण्या आवाजाचा गृहस्थ पुन्हा म्हणाला, परवा तर ही स्वारी रस्त्यावर दिगंबर होऊन पडली होती. फिरून एक वार हसा उसळला. गेंगाणा गृहस्थ आपणाला काय अजब माहिती आहे अशा आत्मविश्वासाने सभोवार ऐटीने पाहत पुढे म्हणाला. आणि मी त्याला माझे उपरणे नेसवून घरी पोचवला. शनीच्या पाराच्या कोपऱ्यावर राहतो हा. फार दिवसांपासून मी ओळखतो याला. त्रिंबकरावांच्या दारूबाजीबद्दल अचंबा करत व गेंगाण्या गृहस्थाच्या अपूर्व कामगिरीचे कौतुक करत गिराईके हळूहळू उठू लागली. दुकानातून बाहेर पडताना त्रिंबकराव इतके संतापलेले होते की सांगता सोय नाही. कोल्ड्रिंक हाऊसमधून इतका गरम झालेला गृहस्थ कधीच बाहेर पडला नसेल. त्यांना त्या दुकानाच्या मालकाचा व तिथल्या गिराईकांचा इतका राग आला होता की सोडा वॉटरच्या बाटल्यांनी त्यांची टाळकी सडकून काढावीत असे त्यांना वाटले. इतका अपमान व कुचेष्टा सहन करून ब्रँडीची बाटली आणण्यापेक्षा तसेच घरी परत गेलेले काय वाईट. मरे ना देखणे मास्तरांचे कार्टे. त्रिंबकरावांनी एकदम जीभ चावली. बोलतेच काय आपण बोललो. देखणे मास्तरांचा कळवळलेला चेहरा त्यांना आठवला. छब्याच्या आईची केविलवाणी मुद्रा त्यांच्या डोळ्यासमोर उभी राहील. छे, काही झाले तरी ब्रँडीची बाटली नेलीच पाहिजे. त्रिंबकराव झपाझप चालू लागले. पण जायचे कुठे आणि ब्रँडीची बाटली मिळणार कशी? हे किराण्याचे दुकान, ते मिठाईचे, ते चिवडेवाल्याचे, ते कापडाचे, रस्त्याच्या दोहो बाजूची दुकाने पाहत पाहत ते झपाट्याने पुढे चालले होते. पण येथे ब्रँडी मिळेल अशी पाटी असलेले एकही दुकान दिसेल तर शपथ. असा राग आला त्यांना साऱ्या दुकानदारांचा. चांगल्या बाजारपेठेत एखादे देखील ब्रँडीचे दुकान असू नये. किती नामुष्कीची गोष्ट आहे. इतकात इराण्याचे दुकान दिसले त्यांना. कदाचित या दुकानात मिळत असेल ब्रँडी. हिंदू दुकानदारासारखे ते भ्यायचे नाहीत. ब्रँडी विक्रीस ठेवायला अन मांस मच्छर खाऊन येणार यांच्या दुकानात लोक. यांच्याकडे ब्रँडी जरूर सापडायची. ख्रिस्ती इराणी लोक मांसाचे तुकडे ब्रँडीत बुचकळून खात असावेत अशी त्रिंबकरावांची कल्पना होती. त्रिंबकरावांनी एक वार आजूबाजूला पाहिले. आपल्याकडे कुणी पाहत नाही अशी त्यांची खात्री करून घेतली व झटकन ते इराण्याच्या दुकानात शिरले. आत गेल्यावर उजव्या बाजूला एका टेबलाच्या आड खुर्चीवर एक भलाभक्कम लालबुंद इराणी डोक्याला लहानशी चटईची टोपी अडकवून बसला होता. इराण्याशी कसे बोलावे हे त्रिंबकरावांना ठाऊक नसल्यामुळे ते जरा गोंधळले. पण शेवटी मनाचा हिया करून ते म्हणाले, खान साहेब, आपके पाशी ब्रँडीची बाटली है? खान साहेब जर खरोखरच मुसलमान असते तर आपल्या भाषेशी त्रिंबकरावांनी केलेला व्यभिचार पाहून त्यांनी त्यांचा खेमाच केला असता. पण ते पडले इराणी. जागेवरून न हलता अर्धवट डोळे उघडून ते हसत म्हणाले, ब्रँडीच्या बाटली? हो हो, ब्रँडीची बाटली. त्रिंबकराव मान हलवीत स्मित करून म्हणाले. आता या इराण्याजवळ आपले काम खास होणार असे त्यांना वाटले. ते पिवायची ब्रँडी? इराण्याने पुन्हा गंभीरपणाने विचारले. हो हो, तीच ती. त्रिंबकरावांनी मान हलवली. कुणास ठाऊक प्यायची का चाटायची का अंगाला लावायची? तुम्ही पिते ती? इराण्याने मिस्किलपणे विचारले. त्रिंबकराव तोंड वेडेवाकडे करून हसले व नकारार्थी मान हलवून ते म्हणाले, नाही, आम्हाला घरी पाहिजे. घरी न्यायला नाही मिळेल. तुम्ही हिते पेल तो आम्ही देईल तुम्हाला एक ग्लासभर. इराणी चावटपणाने हसून म्हणाला, असे करू नका साहेब, आमची फार नड आहे घरी. मेहरबानी करा, द्या एक बाटली.
त्रिंबकराव गयावया करून म्हणाले, आज काय पार्टी हाय घेरी? अन एक बाटली कशी पुरेल? इराण्याला त्रिंबकरावांची कीव आली नाही. पलीकडे गिऱ्हाईकांना चहा देत असलेल्या दुसऱ्या एका उंचेल्या इराण्याला उद्देशून तो हसत म्हणाला, ए गुस्ताप, आय जो आ बेवकूफ ने ब्रँडी जोईये. छे छेके तारी पासे होय तो आपो हमने. चहाच्या कपांचा ताबूत हातावर पेलून गुस्ताप खड्या पारशासारखा उभा राहिला व त्रिंबकरावांकडे आ वासून पाहू लागला. चहाच्या दुकानात ब्रँडी मागायला आलेले गिऱ्हाईक त्याने कधी पाहिले नव्हते. त्रिंबकरावांचा अवतार पाहून त्याला इतके हसू कोसळले की त्याच्या हातातील कपांची चवड पिसा येथील मनोऱ्याप्रमाणे एका बाजूला कोलमडून खाली पडली. एक क्षणभर दुकानात चांगलाच गोंधळ उडाला. नेहमीच्या परिचयाचे दृश्य म्हणूनच की काय, कपबशांच्या उधळलेल्या अस्थी गोळा करत बसलेल्या गुस्तापकडे दुर्लक्ष करून इराणी त्रिंबकरावांना सलाम करत म्हणाला, रावसाहेब ज्या, घरी ज्या, मेहरबानी करा ज्या. आता लई पिऊ नका, लई पियेल तो मरेल, गटारमंदी पडून शानी. ब्रँडी तो लई इस्ट्रांग राहते, तुम्हाला नाय पचायची. ते करता ताडी पियेल तो जरा तगडा व्हायल ज्या. बापाच्या बुताकडे पाहणाऱ्या हॅम्लेटच्या चेहऱ्याने व पावलांनी त्रिंबकराव दुकानाबाहेर पडले. इराणी म्हणजे कोल्ड्रिंकवाल्याचाच भाऊ दिसतो आहे. दुकानदार म्हटले म्हणजे सारे बदमाश, मग हिंदू असो अगर इराणी असो. रस्त्यावर आल्यावर पुन्हा तोच प्रश्न, छे आज ब्रँडी काही मिळत नाही आणि ढेकणे मास्तरांचे पोरगे काही जगत नाही. 8:30 वाजून गेले असतील. आता बहुतेक ते गार पडले असेल. तेवढ्यात त्रिंबकरावांनी चुकून आपले अंग चाचपून पाहिले. इतक्यात एकदम त्यांना कसलीशी आठवण झाली. क्षणभर ते थबकले. स्वतःशीच हसून त्यांनी चुटकी वाजवली, बरोबर दारूवाल्याचा पूल. दारूवाल्याच्या पुलावर दारू मिळत असणार. काय गाढव आहे मी, आतापर्यंत माझ्या कसे ध्यानात आले नाही हे. पण दारूवाल्याच्या पुलावर जाऊन परत येईपर्यंत कितीतरी वेळ लागायचा. जवळून एक टांगा चालला होता. त्याला थांबवून त्रिंबकराव आत बसले. दारूवाल्याचा पूल लहान लवकर. त्रिंबकराव ओरडून म्हणाले. टांगा भरधाव निघाला. 5-10 मिनिटांच्या आतच टांगा त्या पुलाजवळ आला. पुलावर कुठं थांबायचं रावसाहेब? मागे न पाहताच टांगेवाल्याने विचारले. कुठेही एखाद्या दारूच्या दुकानापाशी उभा कर म्हणजे झालं. त्रिंबकराव एखाद्या माहितगाराच्या बेपर्वाईने बोलले. त्यांची कल्पना होती की दारूवाल्याच्या पुलावर दारूची दुकाने दोन्ही बाजूला थाप लागून राहिली असावीत. टांगा उभा राहिला. त्रिंबकराव बाहेर डोकावून बघू लागले, पण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे दारूचे दुकान कुठेच त्यांना दिसेना. एक लहानसे दुकान दिसत होते खरे, पण आत फारसा उजेड दिसत नव्हता. फक्त एक दिवा मिळमिळत होता. एका कोपऱ्यात चंद्रज्योतीच्या पणत्या व भुईनळे साठवलेले दिसत होते. बाहेर फळीवर एक लठ्ठ मुसलमान कानावर लोकरी गळपट्टा लपेटून स्वस्थ बसला होता आणि रस्त्याच्या भिंतीला टेकून आतषबाजीच्या जळक्या झाडांचे 2-4 बांबू उभे केलेले होते. हे कुठले दुकान? आत बाटल्या बिटल्या दिसत नाहीत त्या. त्रिंबकराव टांगेवाल्यास उद्देशून निराशेने म्हणाले. हा ते दारूचं दुकान होय. एकदम डोक्यात उजेड पडल्यासारखा टांगेवाला ओरडला. असं म्हणा की प्यायची दारू पाहिजे होय? मला वाटलं उडवायची दारू. प्यायची दारू काय आणि उडवायची दारू काय? त्रिंबकरावांना काहीच कळेना. उडवायची दारू पाण्यात कालवूनच प्यायची दारू बनवत असावेत
अशीच त्र्यंबकरावांची फार लहानपणापासूनची कल्पना होती. तथापि टांगेवाला माहितगार दिसतो आहे असे वाटून त्यांनी त्याला विचारले, मग ते दुकान कुठे असते? ते तिकडं गणेश पेठेत पिवळ्या नाक्याजवळ, नाहीतर खडकावर जावं लागेल. टांगेवाला मेनकेला झिडकारणाऱ्या विश्वामित्राप्रमाणे हात उंचावून म्हणाला. खडकावर नको, गणेश पेठेतच चल. त्र्यंबकराव म्हणाले, जसे काय कुठले ठिकाण अगदी अधिक जवळ हे त्यांना नक्की ठाऊकच होते. टांगेवाल्याने टांगा पिटाळला. काय किमतीचे कूळ आपल्या टांग्यात बसले आहे हे त्याने चटकन ओळखले. बऱ्याच अंधाऱ्या बोळांतून वेडीवाकडे वळणे घेत अखेर टांगा मोठ्या रस्त्यावर आला. बोगद्यातून गाडी जात असता गच्च डोळे मिटून बसणाऱ्या पोराप्रमाणे त्र्यंबकराव टांग्याच्या पाठीमागल्या कातडी पट्ट्याला धरून गपचूप बसले होते. एक ब्रँडीची बाटली विकत घ्यायला इतका त्रास तर रोज ब्रँडीच्या बाटल्यांशी व्यवहार करणाऱ्या साहेब लोकांना जीवाचा किती आटापिटा करावा लागत असेल. या त्रैराशिकाची उत्तर शोधण्यात त्यांचे डोके गर्क झाले होते. हो, ह्यो आला बघा गुत्ता साहेब. टांगेवाला एकदम टांगा थांबवून ओरडला. त्र्यंबकराव एकदम दचकून शुद्धीवर आले. बाहेर वाकून पाहतात तो काहीच दिसेना त्यांना. फक्त एक दुकान दिसत होते, पण त्याच्या फळं लावलेल्या दिसत होत्या. बाहेरच्या बाजूला एक भजीवाला घासलेटच्या धुऱ्यांड्या दिव्याच्या प्रकाशात बसलेला दिसत होता, पण तोही आपले बस्तान आवरण्याच्याच बेतात होता. बंद झाले वाटते दुकान. त्र्यंबकरावांनी घाबरून विचारले. हां, आता 8:30 वाजून गेले. आता गुत्ता कुठला उघडा राहिला? टांगेवाला अगदी शांतपणे म्हणाला. सुतक काय आणि सोयर काय, त्याला दोन्ही सारखीच. दारूवाल्याच्या पुलावरून निघतानाच त्याला ठाऊक होते की गणेश पेठेत जाईपर्यंत गुत्ता उघडा राहणे शक्य नाही. पण तसे त्याने त्र्यंबकरावांना सांगितले असते तर तो टांगेवाला कसा? मग आता त्र्यंबकराव हताश होऊन उद्गारले. त्यांच्या तोंडाला कोरड पडली व डोळ्यांपुढे काजळे चमकू लागले. छे, डेकणे मास्तरांचे पोर आज जगणे शक्य नाही. त्याच्या अष्टम स्थानात आज राहूकेतू शनी वगैरे पाजी ग्रहांनी मैफलच मांडलेली दिसते, असा त्यांनी कयास बांधला. काय टांगेवाले, काय भजी, कवटी, कबाब काही पाहिजे? जाता जाता 4-2 पैशांचा माल खपला तर पाहावा या आशेने भजीवाल्याने विचारले. दुकान बंद झाले. न खायला काय करायचंय राव? लांबून गिराईक आणलं होतं अन इथे येतो तो दुकान बंद. लई नड होती, पण आता काय? टांगेवाल्याने उत्तर दिले. मग काय झाले? मागून जा ना त्या बाजूनं. इकडून बंद झालं पण तिकडून उघडं आहे ना. वाह टांगेवाले, तुम्ही माहितगार अन असे काय करता नवख्यासारखे? भजीवाल्याने टीप दिली. टांगेवाला भजीवाल्यावर मनातून खूप संतापला. तो बोलला नसता तर त्र्यंबकरावांना खडकाची सफर करून आणण्याचा त्याचा बेत होता. त्र्यंबकराव टांग्यातून चटकन खाली उतरले व भजीवाल्याने दाखवलेल्या बाजूकडे ते गेले. तिकडे एक लहानसे दार अर्धवट उघडे होते. त्र्यंबकराव हलकेच आत डोकावून पाहू लागले. पहिल्या प्रथमच आतून घाणीचा इतका उग्र भपकारा आला की केशवरावांच्या घरी जोडलेली शिरापुरी एकदम त्यांच्या घशात उसळून वर आली. धोत्राच्या सोग्याने त्यांनी नाक दाबून आवंडा गिळला. ब्रँडीची बाटली मिळवताना काय काय अपदा येतात कुणास ठाऊक. आत मुळीच गर्दी नव्हती. एका कोपऱ्यात 2-3 इसम काचेच्या हंड्यांमध्ये ठेवतात तसल्या ग्लासातून काहीतरी पीत बसले होते. एका बाजूला एका ओट्यावर तोट्या असलेली 2-4 लठ्ठ पिंपे ठेवलेली दिसत होती.
त्यांचा स्वच्छ पांढरा रंग व दोन्ही कडांना रंगवलेले तांबडे पट्टे गॅसच्या जगजगीत उजेडात चमकत होते. दत्ताचे नाव घेऊन त्र्यंबकरावांनी आत पाऊल टाकले. त्यांचा एक हात जानव्याच्या गाठीवर होता. बसा बाकावर तिकडे. त्र्यंबकरावांना पाहून एक पोऱ्या म्हणाला, बसायचा नाही, मला एक ब्रँडीची बाटली पाहिजे, लवकर द्या. बाटली मिळण्यापेक्षा त्या दुकानातून बाहेर पडण्याची त्र्यंबकरावांना अधिक घाई होती. ब्रँडीची बाटली? एका हातात फुटाण्याची बशी व दुसऱ्या हातात अर्धवट भरलेला ग्लास घेऊन पोऱ्या चालला होता. तो एकदम थबकला. हे देशी दारूचं दुकान आहे. इथं विलायती दारू औषधाला देखील मिळायची नाही. विलायती दारू? हे शब्द त्या पोऱ्याने अगदी तुच्छतेने उच्चारले. देशी दारूचा पक्का अभिमानी दिसला तो. देशी दारूचा पक्का अभिमानी दिसला तो. मागे असलेल्या बाकावर त्र्यंबकराव मटकन बसले व कपाळाला हात लावून घोगऱ्या आवाजात उद्गारले, मग काय? रम पाहिजे असेल तर मिळेल, ती चांगली कडक असते. पोऱ्याने आपले अधिकृत मत दिले. हा, रम तर एकदम कडक, म्हणजे फारच कडक. ही काय? मी पितो आहे. कोपऱ्यात बसलेल्या इसमांपैकी एक जण तारवटलेल्या सुरात बडबडत आपल्या हातातील ग्लास त्र्यंबकरावांकडे वळून दाखवू लागला. त्र्यंबकराव त्या इसमाकडे पाहू लागले आणि एकदम दचकून उभे राहिले. त्याही इसमाच्या हातातला ग्लास गळून पडला. तो ताडकन उठला. त्याची धुंदी थोडी उतरल्यासारखी झाली. कोण? गोविंदा पट्टेवाला? आपल्या हापिसातला गोविंदा पट्टेवाला? आणि तो इथे कसा? आपल्याला अशा वेशात इथं पाहून त्याला काय वाटेल याचा विचार करण्यापेक्षा तो इथे कसा याचेच त्र्यंबकरावांना आश्चर्य वाटून ते त्याच्याकडे बघू लागले. गोविंदा अर्धवट शुद्धीवर होता तरी त्याने त्र्यंबकरावांना ताबडतोब ओळखले. ते गुत्त्यात कसे याबद्दल आश्चर्य वाटण्याऐवजी किंवा त्यांनी आपल्याला पितांना पकडले म्हणून लाज वाटण्याऐवजी ते आपल्याच पंथातले आहेत या अपूर्व शोधाच्या आनंदाने गोविंदाच्या पोटात हर्षाच्या गुदगुल्या उठल्या. आपली निम्मी रम त्र्यंबकरावांनी वाया घालवली याचे त्याला आता काहीच वाईट वाटले नाही. एकूण हा बामण बराच अवस्थात दिसतो आहे. आजपर्यंत कधी पत्ता लागू दिला नाही. गोविंदा त्र्यंबकरावांकडे धडपडत गेला. त्र्यंबकराव मागे सरकले म्हणून बरे, नाहीतर गोविंदाने त्यांच्या गळ्याला मिठीच मारली असती. वा त्र्यंबकराव, खूप केलीत आज. आम्हाला अगदी चित मारलेत. खुश झालोत आपण आज. आणि आज पत्तर याचा पत्ता बी आम्हाला लागू दिला नाहीत. आता अक्षर बेवडा आम्हाला पाजल्याखेरीज आपण नाही तुम्हाला जाऊ देणार. हो, अक्षर तरी पाहिजेच. तुम्ही आता कायम होणार. आम्हाला एवढे बी नाही म्हणजे काय? गोविंदा दोस्ताच्या मोकळेपणानं बरळू लागला. गोविंदाच्या बडबडण्याकडे त्र्यंबकरावांचे लक्ष नव्हते. त्यांच्या डोक्यात फक्त डेकडे मास्तरांचे पोर आणि ब्रँडीची बाटली एवढ्या दोनच गोष्टी होत्या. कदाचित आपल्याला या अडचणीत गोविंदाचा उपयोग होईल. गोविंदा त्याचा हात धरून त्र्यंबकराव म्हणाले, माझे काम करशील तर वाटेल ते देईन तुला. आपल्याला एक ब्रँडीची बाटली पाहिजे आहे यावेळी. काय वाटेल ते कर, पण एवढे काम झाले पाहिजे. नाही म्हणू नकोस. एक जीव वाचवल्याचे श्रेय तुला मिळेल बघ. ब्रँडीच्या बाटलीमुळे कुणाचा जीव वाचणार आहे हे त्र्यंबकरावांच्या चेहऱ्याकडे पाहताच गोविंदाच्या चटकत लक्षात आले. त्र्यंबकरावांचे प्रकरण भारीतले आहे. आपल्यासारखे ते अगदीच बेवड्याचे बघत नाहीत हे ध्यानात येताच गोविंदाला त्यांच्या संबंधी आदर वाटू लागला. सलूनवाल्या संबंधी खुंटावरच्या नाव्याला किंवा MBBS डॉक्टरविषयी एखाद्या हॉस्पिटल असिस्टंटला वाटत नसेल, बॅरिस्टरला पाहून एखाद्या मुक्त्यार वकिलाला किंवा GIP रेल्वेच्या गार्डाला
पाहून बार्शी लाईट रेल्वेच्या मालगाडीवरच्या गार्डाला वाटत नसेल इतका आदर, इतके कौतुक गोविंदाला त्र्यंबकरावांविषयी वाटू लागले. हपितातच नव्हे तर पिण्यात देखील बामणांचा दर्जा आपल्यापेक्षा जास्त असतो हे त्याला कळून आल्याने तो चांगलाच नरम आला. ब्रँडीची बाटली आता कुठं मिळणार साहेब? गोविंदा डोके खाजवत विचार करू लागला. त्र्यंबकराव त्याच्या तोंडाकडे आशेने पाहू लागले. डेकणे मास्तरांच्या पोराचे जीवित जर ते आतापर्यंत शिल्लक असेल तर गोविंदाच्या पुढील उत्तरावर अवलंबून आहे याची त्यांना खात्री पटली. गोविंदाला एकदम काहीतरी आठवले. त्याचे तोंड एकदम निवळले. तो हसून म्हणाला, झाले तुमचे काम साहेब. आता स्टेशनावर पण जायला नको. नक्की सांगतो तुम्हाला ब्रँडी कुठे मिळेल ते. थोडा त्रास आहे मात्र, पण ब्रँडी वाचून चालायचंच नाही का अगदी? छे, प्राण गेला तरी हरकत नाही. ब्रँडी पाहिजे यावेळी. त्र्यंबकराव एकदम थांबले. फारच वीरश्रीने आपण बोललो याची त्यांना जरा लाज वाटली. प्राणाची भाषा त्यांनी आजवर कधी केली नव्हती. त्र्यंबकरावांच्या अपूर्व ब्रँडी भक्तीचे गोविंदाला क्षणमात्र कौतुक वाटले. त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. 41 रुपये पगारावर एवढी जबरदस्त तपश्चर्या करणारा महात्मा त्याने आजपर्यंत पाहिला नव्हता. सांगू, आपल्या केशवरावांकडे मिळेल ब्रँडी. कोण केशवराव? त्र्यंबकरावांनी विचारले. आपले काकडे साहेब. कोण? आपले केशवराव काकडे? काय म्हणतोस? त्र्यंबकरावांना भयंकर आश्चर्य वाटले. पण ते केशवरावांकडे ब्रँडी आहे ही बातमी कळल्यामुळे नसून ही गोष्ट आपल्याला आतापर्यंत ठाऊक कशी नव्हती याबद्दल होते. हो, केशवराव आपले. त्यांच्याकडे रगड साठा असतो सगळा. ते म्हणजे यातले दर्दी. त्र्यंबकराव आता आपल्यातलेच. तेव्हा केशवरावांचे रहस्य त्यांना सांगायला काही हरकत नाही असे वाटून गोविंदा म्हणाला. मिळेल त्यांच्याकडे ब्रँडी? त्र्यंबकरावांना अजून खरे वाटेना. मिळेल म्हणजे मीच आणून देतो ना त्यांना समदेते. एक वेळ या गुत्त्यात बेवडा मिळायचा नाही, पण केशवरावांच्या कपाटात कधी मोकळी बाटली सापडायची नाही. उगाच नाहीत काकडे साहेब. गोविंदा मोठ्या अभिमानाने बोलत असावासा वाटला. शाबास, मग मी जातो तर आता. त्र्यंबकराव दाराकडे वळले. मी येतो ना आपल्याबरोबर पाहिजे तर. त्र्यंबकरावांच्या बाटलीत आपलाही काही लग्गा लागला तर पाहावा या धोरणाने गोविंदा म्हणाला. वा, मग ठीक, मलाही सोबत होईल. चल, त्र्यंबकराव म्हणाले. गोविंदा आता बराच शुद्धीवर आला होता. पोऱ्याच्या हातावर त्याने कडोसरीचे पैसे टाकले व तो त्र्यंबकरावांच्या मागोमाग बाहेर पडला. टांगा बाहेर उभा होताच. काय साहेब, मिळालं ना सगळं? स्वतःच्या घरी जेवलेल्या भिक्षुकांचा समाचार घेणाऱ्या यजमानाच्या औदार्याने टांगेवाल्याने विचारले. त्याला उत्तर न देता
त्रिंबकराव टांग्यात बसले. गोविंदा पुढच्या बाजूस टांगेवाला शेजारी बसला. चला मंडईच्या मागे जल्दी, त्रिंबकरावांनी फरमावले. टांगा चालू लागला. इतक्या रात्री केशवरावांच्या घरी जाऊन त्यांना जागे केले तर त्यांना राग तर येणार नाही, पण छे, आता ते शक्यच नाही. केशवरावांचे व आपले आता नातेच निराळे झाले. आज संध्याकाळीच आपण त्यांच्या घरून शिरापुरी खाऊन आलो. 2 दिवसांनी पुन्हा आपले लग्न ठरवायला त्यांच्याकडे जायचे आहे. आता केशवराव आपल्या घरोब्यातलेच म्हणायला काही हरकत नाही. आणि शिवाय आजारी माणसाच्या कामासाठी आपण आलो असे सांगितले म्हणजे प्रश्नच नाही. असल्या कामी अनोळखी मनुष्य देखील नाही म्हणायचा नाही. तर केशवरावांची तर गोष्टच नको. बाकी केशवराव म्हणजे अजब गृहस्थ. काय काय चिजा त्यांच्याजवळ सापडतील. केशवरावांचे मनातल्या मनात कौतुक करण्यात तिकडे डेकणे मास्तरांच्या पोराची काय अवस्था झाली असेल त्याची काही काळ त्रिंबकरावांना विस्मृतीच पडली. इकडे गोविंदाच्या डोक्यात निराळेच विचार चालले होते. आज आपल्याला चांगलाच जल्लोष करायला मिळणार या विचारांच्या धुंदीने तो अगदी गुंगून गेला होता. 10-15 मिनिटांतच केशवरावांच्या घरापुढे येऊन टांगा थांबला. तसे त्रिंबकराव खाली उतरले. गोविंदा टांग्यातच बसून राहिला. दाराची कडी वाजवावी का केशवरावांना हाक मारावी याबद्दल त्रिंबकराव क्षणभर बुचकळ्यात पडले. सरते शेवटी त्यांनी कडीच वाजवण्यास सुरुवात केली, पण आतून कुणीच उठल्याची चाहूल लागेना. तेव्हा त्यांनी मोठ्याने हाका मारायला प्रारंभ केला. समोरच्या घराच्या जोत्यावर कुणीतरी इसम पांघरुण डोक्यावर घेऊन निजला होता. त्रिंबकरावांच्या हाकांनी तो जागा झाला व डोक्यावरचे पांघरुण बाजूला करून तो वर पाहू लागला. कोण पाहिजे तुम्हाला? त्याने विचारला. केशवराव काकडे. त्रिंबकराव मागे वळून म्हणाले. केशवराव रात्रीचे कसे घरी सापडायचेत? का उगीच घसा दुखवता? तो इसम जरा चमत्कारिक स्वरात म्हणाला. मग कुठे सापडतील? त्रिंबकरावांनी आश्चर्याने विचारले. जा त्या तिकडे. त्या इसमाने पांघरुणातून हात बाहेर न काढताच खुणावल्यासारखे केले. रात्रीच्या अंधारात त्रिंबकरावांना काहीच दिसले नाही. ते त्याला अधिक विचारणार, पण इतक्यात तो इसम तोंडावर पांघरुण ओढून झोपला देखील. आता मात्र त्रिंबकरावांची कंबरच खचली. त्यांच्या सहनशक्तीची परिसीमा झाली. ते जागच्या जागी खिळल्यासारखे उभे राहिले. त्यांना पाऊलही उचलवेना. त्रिंबकराव, अहो असे काय करता? इकडे या. गोविंदाचा आवाज त्यांच्या कानी आला. असे घाबरून कसे चालेल? मी सांगतो तुम्हाला केशवराव कुठे आहेत ते. कुठे? त्रिंबकरावांनी निर्जीवपणे विचारले. तुम्हाला काय करायचंय ते कुठे ते? मी नेतो तिथे, तुम्ही चला म्हणजे झाले. माझेच चुकले आधी. माझ्या ध्यानातच राहिले नाही की या वक्ती केशवराव घरी नसणार म्हणून. म्हणजे तू म्हणतोस तरी काय? त्रिंबकरावांना काहीच समजेना. ते नाही तुमच्या ध्यानात यायचं. तुम्ही माझ्याबरोबर चला तर खरे. जागा दाखवण्याचं काम आपलं, पुढचं काम तुमचं तुम्ही करा म्हणजे झालं. अरे पण ते गेले असतील तिथे ब्रँडीची बाटली कशी मिळणार? ते काही खिशात बाटली घेऊन हिंडतात थोडेच. तुम्ही बसा ना मुकाट्यानं टांग्यात. अहो तिथे तर डबल साठा सापडायचा. माझं चुकलं तर मग पुढे बोला. गोविंदा हसत हसत म्हणाला. गोविंदा एवढं सांगतो आहे तर शेवटचा प्रयत्न एकदा करून पाहू. नाहीतर मग आहेच ढेकणे मास्तरांचे पोर आणि त्याचे नशीब. आपण तरी याच्यापेक्षा जास्त काय करणार? अशा विचाराने ते पुन्हा टांग्यात येऊन बसले.
गोविंदाने टांगेवाल्याच्या कानात कुजबुजून काहीतरी सांगितले. थोड्याच वेळात टांगा एका गल्लीच्या टोकाशी येऊन उभा राहिला. इतक्या रात्री त्या रस्त्यातून लोकांची रहदारी चाललेली पाहून त्र्यंबकरावांना जरा आश्चर्य वाटले. काही घरांतून दिव्यांचा झगझगाट दिसत होता, तर काही ठिकाणी गाणे बजावणे चालू असल्याचे त्यांना ऐकू येत होते. आपण पूर्वी कधीच कसे इकडे आलो नाही याचे त्र्यंबकरावांना नवल वाटले. कदाचित मुसलमानांचा एखादा सण असेल म्हणून ही आरास अन दंगल चाललेली असावी, असाही तर्क एकदा त्यांच्या मनात आला. गोविंदाने टांग्यातून बसल्या बसल्याच एका माडीवरच्या उघड्या खिडकीकडे बोट दाखवून त्र्यंबकरावांना सांगितले, ती उघडी खिडकी दिसते आहे ना, तीच माडी. तिथेच केशवराव बसले असतील. त्या जिन्याने वर जा बेशक अन करून या आपले काम फत्ते. पण माझे नाव सांगू नका हां, नाहीतर म्हणाल मला गोविंदाने इथे आणलं म्हणून अन कापाल माझी मान सपसेल. त्र्यंबकराव खाली उतरून बिदबीत त्या जिन्यापर्यंत गेले. का कोण जाणे, पण त्या जिन्याने वर जाण्याचा त्यांना धीर होईना. इतक्या रात्री भलत्या ठिकाणी केशवरावांना त्रास द्यायला जाणे बरे नाही. काय म्हणतील आपल्याला ते. पण न जावे तर ब्रँडीची बाटली मिळणार कशी आणि ढेकळे मास्तरांचे पोर वाचणार कसे. बिचारे ढेकणे आणि त्यांची बायको आपल्या वाट्याकडे डोळे लावून बसले असतील. आपण जर हात हलवत परत गेलो तर केवढी निराशा होईल त्यांची. नाही, असा अवसानघात करणे बरोबर नाही. इथपर्यंत आलो तसे पुढे जायला पाहिजे, मग काय होईल ते हो. पाय न वाजवता त्र्यंबकराव त्या जिन्यातून हळूच वर गेले. वरचे दार लागलेले होते. आता पुढे काय करायचे. त्या दाराला एक लहानसे भोक होते. त्यातून आतील उजेड बाहेर येत होता. त्या भोकाला एक डोळा लावून त्र्यंबकराव आत पाहू लागले. तो खरेच गोविंदाची माहिती अगदी बरोबर होती. आत टक्क्याला टेकून केशवराव खरोखरच पडले होते. त्यांच्या बाजूला एक चांदीचे विड्याचे तबक होते. त्यातील घागऱ्या असलेल्या अडकित्याशी ते एका हाताने खेळत होते. त्यांच्या अंगात एक पातळ मळमळीचा सद्र होता. गळ्यात तांबड्या पोवळ्यांची सोन्याच्या तारेत विणलेली 2 पदरी माळ होती. त्र्यंबकरावांना आश्चर्य वाटले. त्यांनी पूर्वी कधी ही माळ पाहिलेलीच नव्हती, कारण प्रसंगच नव्हता कधी. हपिसाच्या कडक ऐडवाज पोशाखात त्यांना पाहण्याची त्र्यंबकरावांना सवय असल्यामुळे केशवरावांचा तो अगदी मोकळा आणि घरगुती पोशाख पाहून त्यांना जरा मौज वाटली. हसूही आले त्यांना जरा. आणि केशवरावांच्या तोंडावर नेहमी असणाऱ्या करडेपणाचा यावेळी मागमूसही नव्हता. उलट त्यांचा चेहरा इतका प्रसन्न दिसत होता की त्र्यंबकरावांना वाटले इतकी प्रसन्नता त्यांच्या मुद्रेवर शोभतच नव्हती. त्यांच्या शेजारी एक स्त्री बसलेली दिसत होती. ती पाठमोरी बसली असल्याकारणाने तिचा चेहरा त्र्यंबकरावांना दिसला नाही. पण एकंदरीत तिची बसण्याची पद्धत व हातवारे करून बोलण्याची रीत त्यांना मुळीच आवडली नाही. आजच संध्याकाळी आपण मुलगी पाहायला गेलो होतो की कशी अदबशीर गुडघ्यात मान घालून बसली होती. तसे बसणे बायकांना शोभते हे काय अगदीच. त्र्यंबकरावांना कोणता शब्द योजावा तेच कळेना. आणि पुन्हा केशवरावांसारख्या माणसाशी तिने इतका लघळपणा करावा हे त्यांना मुळीच आवडले नाही. किती केले तरी केशवराव म्हणजे सामान्य माणूस नाही. आज नाही उद्या हेड क्लार्क होणार. त्र्यंबकरावांना तेवढ्यात त्या बाईचा फार राग आला. तथापि केशवराव तरी तिच्याशी काय एवढे हसून खेळून बोलत आहेत हेच त्यांना कळेना. पण आता
आत कसे जावे, केशवरावांना आग कशी मारावी. त्र्यंबकराव पुन्हा भुतकळ्यात पडले. आतून दार लाभले असेल अशा समजुतीने ते दाराच्या बाहेरच्या फळीवर जरा रेलले. तो काय? तो काय? दार एकदम फटकन उघडले व त्र्यंबकराव कोलमडत आत जाऊन पडले. रात्री पुण्याच्या रस्त्यातून जाताना ड्रेनेजच्या उघड्या भोकातून ते आत गडप झाले असते तरी त्यांना स्वतःला इतके वाईट वाटले नसते. इतक्या अनपेक्षित तऱ्हेने तो प्रकार घडून आला. ते इतके घाबरले, इतके भ्याले, इतके लाजले की त्यांना मेल्याहून मेल्यासारखे झाले. चटकन उठून न बसता ते तसेच किंचित काळ जमिनीवर निश्चित पडून राहिले. कडकडून विंचू डसावा तसे केशवराव ताडकन उठून उभे राहिले. अंगावर झुरूर चढावे तशी ती स्त्री ई करून किंचाळली व केशवरावांच्या पाठीमागे पळाली. वरील पटईच्या पोटातून पिकलेल्या पेरूसारखे त्र्यंबकराव पटकन खाली पडले असते तरी केशवराव इतके स्तंभित झाले नसते. खांबातून नरसिंह बाहेर पडलेला पाहून हिरण्यकशिपू देखील इतका घाबरला नसेल, इतका संतापला नसेल. कोण? त्र्यंबकराव? अन्नछत्रातील आचार्याच्या भसाड्या सुरात केशवराव गरजले. खाटकाच्या सुरीखाली डोळ्याच्या कवड्या करून थरथर कापत पडणाऱ्या बकऱ्याच्या निर्जीव नजरेने त्र्यंबकरावांनी केशवरावांकडे एकवार पाहिले. ललितातल्या राक्षस पार्ट्यांप्रमाणे केशवराव विक्राल दिसत होते. त्यांच्या करड्या मिशा रागवलेल्या बोक्याच्या शेपटीप्रमाणे पिंजारलेल्या होत्या. त्यांचे डोळे इंजिनमधल्या जळत्या दगडी कोळशाप्रमाणे लाल झाले होते. किंचित ओठ उघडून दात विचकण्याच्या त्र्यंबकरावांनी प्रयत्न केला. न जाणो आपण हसलो म्हणजे कदाचित केशवरावांचा राग कमी होईल, पण त्यामुळे ते अधिकच भडकले. आणखी दात विचकतोस? बत्तीशी पडून टाकेन. हातातील अडकिता उगारून केशवराव ओरडले. गद्या, कशाला कोलमडलास इथे? बोल. गद्या, कशाला तडमडलास इथे? बोल. केशवरावांचा तो रौद्र अवतार पाहून त्र्यंबकराव अगदी गरबगडीत झाले. ते अर्धवट उठून बसले व हात जोडून कापत कापत म्हणाले, साहेब माफ करा. मी आपल्या पोरासारखा. आपण माझे लग्न जुळवले. चुलीत गेले तुझे लग्न आणि तुझा हा गुण मला माहीत असता तर मी तुझ्या लग्नाच्या भानगडीत कधीच पडलो नसतो. पाजी कुठला. तू या कंदातला आहेस हे मला माहीत नव्हतं. तू या फंदातला आहेस हे मला ठाऊक नव्हतं. आपण स्वतः कुठे आहोत व कुणाच्या घरी बोलतो आहोत हे रागाच्या भरात केशवराव अजिबात विसरल्यासारखे दिसले. नाही साहेब, मी खरंच सांगतो, मी आपल्याकडेच आलो. त्र्यंबकरावांच्या डोळ्यांतून आता पाणी वाहू लागले. माझ्याकडे आलास? केशवराव मगासारखे गडगडले. कुणी सांगितलं तुला मी इथं आहे म्हणून? कुणी नाही. मी सहज इकडे हिंडायला आलो होतो. तो गोविंदाचे नाव लपवण्यासाठी त्र्यंबकराव काहीतरी सबब सांगायला गेले. ती त्यांच्याच अंगावर आली. सहज फिरत होतास तू इकडे? मला वाटलंच ते. सहज कसा? नेहमीचाच फिरणारा दिसतो आहेस तू या बाजूचा. 41 रुपये मिळवणारा तुला कशाला हे ढंग? म्हणे मी फिरायला आलो. आलास तो आलास आणि या घरात कशाला शिरलास मरायला? आणि पुन्हा वर खोटं बोलतोस. म्हणे मी तुमच्याकडे आलो. नाही साहेब, मी खोटं बोलत नाही. या मातोश्रींच्या पाया शपथ सांगतो, माझं खरंच तुमच्याकडे काम होतं. त्र्यंबकराव त्या स्त्रीच्या पायाला हात लावणार होते, पण ती चटकन मागे झाली.
माझ्याकडे का यांच्याकडे? केशवराव तिच्याकडे बोट दाखवून दात खात म्हणाले. धडधडीत वर चढून येतोस इथं आणि पुन्हा थापा मारतोस. हे काय माझं ऑफिस आहे? आणि मला भेटायची वेळ काय रात्रीचे 11:30 वाजता असते? चल हो खाली. बेवकूफ, चांगला सापडलास. तरी म्हणतो 8 वर्षे कसा राहिला लग्न वाचून. उद्या तू ऑफिसात तर ये. त्र्यंबकरावांनी केशवरावांच्या पायाशी साष्टांग नमस्कार घातला. नाही साहेब, मी तुमच्या पाया पडतो. मी खोटं बोलत नाही. अगदी दत्ताची शपथ सांगतो. खरंच तुमच्याकडे आलो होतो. मला एक ब्रँडीची बाटली पाहिजे होती. ब्रँडी? राणा भीमदेवाप्रमाणे उडी मारून केशवराव ओरडले. त्यांच्या आश्चर्याचा व संतापाचा आता कडेलोट झाला. प्लेगच्या गोळ्यावर काळपुळी उठावी, आगीच्या उसळणाऱ्या डोंबात वीज तुटून पडावी, तशी त्यांच्या भडकलेल्या क्रोधात आणखी ब्रँडीची बाटली ओतली गेली. त्यांच्या कपाळाच्या व गळ्याच्या शिरा ताडताड उडू लागल्या. त्यांचा आवाज एकदम गोगरा पडला. त्यांना आता बोलताच येईनामुळे. हा त्रिंब्या म्हणजे मनुष्य आहे का कोण जाणे. याच्या निर्लज्जपणाची कमाल झाली. असल्या ठिकाणी धडधडीत येतो आणि बिनदक्कत पुन्हा ब्रँडी मागतो. याने कमाई तरी आणखी कोणकोणत्या व्यसनांची करून ठेवली आहे. आज 8 वर्षे हपिसात आम्हालाप्रमाणे राबणारा, कधी मान उचलून वर न पाहणारा, कधी तोंडातून भलता शब्द न काढणारा हा माणूस इतका छंदी आणि इतका फंदी व गद्दा असेल अशी कल्पना नव्हती. धडधडीत ब्रँडी मागतो आहे. आपल्याला असल्या जागी येऊन केशवराव संतापले, जवळजवळ वेडे झाले. या मूर्खाशी जास्ती बोलण्यात अर्थच नाही. चांगलाच प्यालेला दिसतो हा, असे समजून त्यांनी त्र्यंबकरावांची गचांडी धरली व त्यांना जोराने दाराबाहेर ढकलून दिले. जिन्यावरून गडगडत खाली येऊन त्र्यंबकराव रस्त्यावर पडले व विवळू लागले. त्या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांना तसले दृश्य परिचयाचे होते, म्हणूनच की काय त्यांच्याकडे कोणी फारसे लक्ष दिले नाही. पैसे नसतील खिशात म्हणून खाल्ला असेल मार झालं. कुणीतरी जाताना पुटपुटलेले त्र्यंबकरावांनी अर्धवट ऐकले. काही वेळाने ते आपोआप उठले. त्यांनी आपले कपडे साफसूफ केले व लंगडत ते टांग्याकडे गेले. सुदैवाने त्यांना फारसे लागले नव्हते. गोविंदा कोपऱ्यावरील एका दुकानात पान खात बसला होता. त्र्यंबकरावांना इतका वेळ का लागला म्हणून तो फिकिरीतच होता. इतक्यात त्यांना टांग्याकडे येताना पाहून तो धावतच आला व त्याने मोठ्या उत्सुकतेने विचारले, आणली? हो आणली. त्र्यंबकराव चिडून म्हणाले, चल चालता हो. त्र्यंबकरावांची बदललेली वृत्ती पाहताच गोविंदा जागच्या जागी बिचकून थबकला. म्हणजे तो उद्गारला. त्याच्याकडे दुर्लक्ष करून ते टांग्यात बसले व त्यांनी टांगा घराकडे हाकायला सांगितला. गोविंदा तोंडात बोट घालून टांग्याकडे पाहतच उभा राहिला. काय पाजी बामण आहे हा. इतका त्रास घेऊन त्याला ब्रँडीची बाटली मिळवून दिली, ती एकटाच घेऊन पसार झाला. म्हणजे आमची एवढी खटपट फुकटच. म्हणजे आमची एवढी मेहनत फुकटच वाटतं. बरं आहे, उद्या हापिसात तर ये, म्हणजे सांगतो सगळ्यांना. एकटा पितो काय? गोविंदा रागाने स्वतःशीच बडबडत चालता झाला. टांगा घरापुढे थांबताच झोपेतून चालणाऱ्या माणसाप्रमाणे त्र्यंबकराव टांग्यातून खाली उतरले. खिशातली चुरमुडलेली नोट त्यांनी टांगेवाल्याच्या हातावर ठेवली व ते सरळ घरात शिरले. आपल्या पदरात काय पडले आहे हे लक्षात येताच शर्यतीच्या घोड्याप्रमाणे टांग्यावाल्याने आपला घोडा पिटाळला व तो निमिषात अंधारात गडप झाला. अंगणात एक धुरकट कंदील जळत होता.
त्याच्या उजेडात देखणे मास्तर डोक्याला उपरणे गुंडाळून बसलेले दिसत होते. गुडघ्यावर सदरा ओढून शेजारी बाबू बसला होता. पलीकडच्या खोलीत कुणीतरी रडत होते. काय प्रकार झाला हे उमगताच त्रिंबकराव भानावर आले. केवळ आपल्यामुळेच बिचारे पोर प्राणाला मुकले असे त्यांना वाटले. ते ढेकणे मास्तरांच्या शेजारी जाऊन मटकन बसले व एखाद्या पापी माणसाप्रमाणे त्यांनी गुडघ्यात मान घातली. ईश्वराची इच्छा. काही वेळाने लांबसुस्कारा टाकून ढेकणे मास्तर म्हणाले, चला आता पुढच्या व्यवस्थेला लागले पाहिजे. आता उशीर कशाला. धोत्रात मूल गुंडाळून मास्तर पुढे झाले. हातात कुदळ घेऊन त्रिंबकराव मागून चालू लागले. बाबूने हातांत कंदील घेतला. पहाटे स्मशानातून येताना आपण आपली नोकरी, लग्न, डबोले, पुढच्या साऱ्या आशा तेथे पुरून येत आहोत की काय असे त्रिंबकरावांना वाटले. दुसऱ्या दिवशी त्रिंबकराव हापिसात आलेच नव्हते. ते आजारी असल्याची चिठ्ठी आली होती. आजारी पडेल नाहीतर काय. सबंध एक बाटली म्हणजे काय चेष्टा आहे. गोविंदा दातोट खाऊन स्वतःशीच झळपळत होता. केशवरावांच्या अंगात त्या दिवशी सैतानाच संचारला होता. ते ज्याच्या त्याच्या अंगावर कातवून ओरडत होते, कागद फेकत होते, हातपाय आपटत होते. शिवाय त्या दिवशी त्यांच्या तोंडून शब्दच बाहेर पडत नव्हता. काय प्रकार झाला असावा याचा कोणाचाच तर्क होईना. मधल्या सुटीत कारकून मंडळी चहा घेत उभी होती तेव्हा गोविंदा पट्टेवाला हसून प्रत्येकाच्या कानात काहीतरी कुजबुजत होता. आश्चर्य आहे बुवा, ज्याच्या त्याच्या तोंडून उद्गार निघाले. तरीच परवा स्वारी पट्टी खात होती, आता कळलं, कुणीतरी म्हणाले. 8 वर्ष झाली तरी माणूस कळत नाही. मनुष्य प्राणी म्हणजे एक कुटप्रश्न आहे असे कुणीसे म्हटले आहे. ते अगदी खरं. एक तत्वज्ञानी उद्गारले. बाकी असला माणूस आपल्या हापिसात उपयोगी नाही. आपला घात करायचा एखाद्या वेळी एकाने धोक्याची सूचना दिली. तिसरे दिवशी मान खाली घालून कापत कापत त्रिंबकरावांनी हापिसात प्रवेश केला. कोणाकडे न पाहता ते सरळ आपल्या जागेवर जाऊन बसले. त्यांची छाती धडधडत होती. पाय लटपटत होते. थोड्या वेळाने हळूच वर पाहण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आपल्याकडे कारकून मंडळी आज चमत्कारिक नजरेने पाहत आहेत हे त्यांच्या ताबडतोब लक्षात आले. फिरून त्यांनी कोणाकडे बघितलेच नाही. कसले तरी कागद काढून ते चाळू लागले, पण त्यांच्याकडे त्यांचे लक्ष नव्हते. त्यांचे डोके सुन्न झाले होते. केशवराव आले नव्हते म्हणून त्यांना जरा समाधान वाटले. इतक्यात गोविंदाने त्यांच्या नावाचा एक लखोटा आणून त्यांच्यापुढे ठेवला. भीत त्यांनी तो हातात घेतला व मनाचा धीर करून फोडला. आतील कागदावरचा मजकूर त्यांच्या दृष्टीस पडला नाही. तोच त्यांना चक्कर आली. हातातील कागद एकदम गळून खाली पडला. टेबलावर मान टाकून ते स्वस्थ पडले. काही वेळाने ते शांतपणे उठले. धोत्राच्या सोग्याने त्यांनी आपले तोंड पुसले. आपल्या कपाटाचे खण बंद करून त्याच्या किल्ल्या शेजारच्या कारकुनाच्या टेबलावर हलकेच ठेवल्या व छत्री घेऊन ते मंद पावलांनी हपिसाच्या बाहेर पडले. गोविंदा पट्टेवाला उभा राहून त्यांच्याकडे पाहत हसत होता. आचार्य अत्रे यांची ब्रँडीची बाटली नावाची कथा येथे समाप्त.